नमस्कार मंडळी, कसे काय, बरी आहात ना? चला तर मग आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. ते हे भोपळा पाहून तुम्हाला समजलंच असेल की आता आपण भोपळ्याची घारी करणार आहोत. तर भोपळा घारी करण्यासाठी आपल्याला करायचं आहे काय, मी इथे छान असा भोपळा कापून घेतलेला आहे. त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. हे काप आता मी कुकरमध्ये घालून 2 ह्याच्या शिट्या घेत आहे. हे शिजवून झाल्यावर आता मी हे साईडला घेऊन ह्याचं असे मी बारीक बारीक सारण करून घेत आहे. हे स्पूनने असं आपल्याला त्याच्या आतला जो गर आहे ना भोपळ्याचा, तो काढून घ्यायचा आहे आणि जी साल आहे ती आपल्याला फेकून द्यायची आहे. अशा प्रकारे सगळ्या कापांचे मी वरचा गर काढून घेतलेला आहे भोपळ्याचा आणि साल जी आहे ती बाजूला फेकून दिलेली आहे. त्यानंतर आता त्या जो आपण घेतलेला भोपळ्याचा गर आहे त्याचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. ते पूर्ण पाणी असं आपल्याला काढून घ्यायचं आहे, जराही पाणी त्यात ठेवायचं नाही आहे आणि ते एका बाउलमध्ये साईडमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. ह्या पाण्याचं काय करणार आहोत आपण हे मी तुम्हाला नंतर सांगते. त्यानंतर तयार असलेल्या गरमध्ये आपण आता गुळाचा एकदम बारीक चुरा करून मी यात घालत आहे. हा जो भोपळ्याचा गर आहे त्यामध्ये आता मी हे गुळाचे बारीक 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 चुरा करून घेतलेला आहे तो मी घालत आहे. हे घातल्यावर त्यात मी आता मीठ घालत आहे. मीठ आपल्याला अंदाजे चवीनुसारच घालायचे आहे. मीठ घालून झाल्यावर त्यावर मी आता वेलची पावडर घालत आहे. हे पहा, वेलची पावडरने छान असा सुगंधही येतो आणि चवही अप्रतिम लागते, त्यामुळे वेलची पावडर टाकायचीच. हे सर्व झाल्यावर हे आता मिक्सरने मी असे छान हलवून घेत आहे. हे मिश्रण असे छान तयार करून घ्यायचे आहे. तयार असलेल्या आता ह्या मिश्रणामध्ये मी गव्हाचे पीठ घालत आहे. 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. तुम्हाला जर का हे मिश्रण जास्तच पातळ असं वाटत असेल तर तुम्ही नंतर देखील ह्याच्यामध्ये गहूचं पीठ ॲड करू शकता. ह्याचा आपल्याला एक अंदाज घेऊन आपल्याला सर्व करायचं आहे की जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गहूचं पीठ देखील ॲड करू शकता. हे पहा, मी आता थोडंसं पुन्हा 2 वाटी मी गहूचं पीठ इथे ॲड केलेलं आहे. अगदी जास्तही टाकायचं नाही आहे की जेणेकरून आपले जे भोपळ्याचे घारे आहेत ते असे पीठ लागता कामा नये, त्यामुळे आपण अंदाजे थोडंसंच टाकायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण असे तयार आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे. त्या पाण्याचा उपयोग आपल्याला इथे भोपळा घारी करण्यासाठी होतो. तेच पाणी आपल्याला घ्यायचे आहे आणि छान असं कापड ओला करून त्यावरती भोपळा घारी थापून घ्यायचे आहेत. त्यानंतर तवा छान असा गरम करून त्याला 4ही बाजूने तेल लावून घ्यायचे आहे. हे सर्व झाल्यावर छान असा रुमाल आपण त्यावरती ते भोपळा घारी तव्यावरती घालून घेणार आहोत आणि त्याच्यावरचं कापड छान असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि 4ही बाजूने आपल्याला पुन्हा एकदा तेल सोडायचं आहे. अशा प्रकारे आपले भोपळा घारी तयार आहेत. हे पहा, छान असे आपले भोपळा घारी भाजून घ्यायचे आहेत. अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला हे भोपळा घारी भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे छान असे चविष्ट असे भोपळा घारी आपले तयार आहेत.